श्री क्षेत्र मढी इथल्या कानिफनाथ यात्रा उत्सव काळात यावर्षी सुद्धा मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामपंचायतीने घेतलाय। या यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने ग्रामस्थांकडून व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आल्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे। मढी येथील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी। मढी ग्रामपंचायतने घेतला बंदीचा निर्णय। बंदी विरोधात व्यावसायिकांची उच्च न्यायालयात धाव। भक्तांची पंढरी समजल्या जाणाऱ्या आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढीच्या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे। शिमग्यापासून ते गुढीपाडव्यापर्यंत अशी 17 दिवस ही यात्रा भरते। या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनाकरता येतात। या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामपंचायतने घेतलाय। यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे। गेल्या वर्षी सर्व ग्रामस्थांनी मिळून ग्रामसभेचा ठराव घेतला होता। याही वर्षी मागील ठरावाप्रमाणेच बंदी घालण्यात आली आहे। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं असेल तर आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून एक ठराव घेतला होता, ग्रामसभेचा ठराव घेतला होता आणि मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी बंदी घातली होती। याही वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आमच्या रीतिरिवाज परंपरा पाळत नसतील, पशु हत्या करीत असतील, पाकिटमारी करीत असतील, चोऱ्या करीत असतील आणि जर आमचा प्रसाद हलाल करून जर विकणार असतील, या वर्षी सुद्धा मुसलमान समाजाला बंदी घातलेली आहे। ग्रामपंचायतने ठराव घेतलाय, पण गेल्या वर्षी तोच ठरावाची अंमलबजावणी आतापर्यंत झाली आहे आणि इथून पुढेही मुस्लिम बंदी राहणार आहे आणि पशु हत्या देखील बंद राहणार आहे। मडीमध्ये जे ग्रामस्थांमध्ये दुकान लावून मडीमधले बी दुकान लागणार आहेत ते बी मडीमध्ये दुकान लागणार नाहीये। ग्रामस्थांची भूमिका तर योग्यच आहे, कारण गेल्या वर्षी जो आम्ही ठराव घेतला होता की कुठल्याही प्रकारे गावामध्ये पशु हत्या होणार नाहीये आणि तोच ठराव ह्या वर्षी पण लागू होईल, कारण गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये पशु हत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पशु हत्या करणारे जे असतात ते इतर समाजापैकी जास्तीत जास्त मुस्लिम समाजाचे असतात। त्याच्यामुळे त्या लोकांना गावामध्ये व्यवसाय करण्यास सुद्धा बंदी आहे। देवस्थान परिसरात भक्त आणि व्यावसायिकांनी गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे, असं मत देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकाड यांनी व्यक्त केलंय। देवस्थान म्हणून एक भूमिका आहे की ग्रामपंचायतीने व्यावसायिकांना परवानगी द्यायची का न द्यायची तो विषय ग्रामपंचायतचा आहे। आमचा विषय तो गडाचा पावित्र्याचा आहे। जो भक्त आणि जो व्यावसायिक असेल त्याने गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे असं आमचं विश्वासांचं म्हणणं आहे। दरम्यान मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील ग्रामपंचायतने मुस्लिम व्यावसायिकांबाबत निर्णय घेतला असल्याचं बोललं जात असलं तरी मढी गावातील मुस्लिम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी या मागील वर्षीच्या ठरावाला अवैध ठरवलंय। या ठरावाविरोधात व्यावसायिकांकडून छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे। मढीमध्ये जी यात्रा भरती ही मागच्या वर्षी भरली होती। मागच्या वेळेस ज्यावेळेस ठराव घेतला होता सरपंचांनी, त्या ठरावाचा आम्ही संभाजीनगरमध्ये हायकोर्टामध्ये ती अपील दाखल केली होती। त्या ठरावाला स्टे घेतला होता। फक्त द्वेष कसा पेरला जाईल मुस्लिमार्थ आणि मढी गावामधले सगळे लोक सुजलाम सुफलाम राहतात, परंतु हाच एक माणूस असा आहे का आमच्या गावामध्ये जातीय तीळ निर्माण करण्याचं काम करीत आहे। या प्रकरणी स्थानिकांचा आक्रोश आहे। आता ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केलाय। पूर्वी सगळं सुजलाम सुफलाम होतं, पण काही लोकांनी जे मढी देवस्थान त्याला म्हणजे 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, त्या देवस्थानवरती काही लोकांनी वक्फ बोर्डाकडे दावा दाखल केला की आमचं देवस्थान आहे आणि मागच्या वर्षी देखील त्यांनी यात्रा उत्सवाच्या वेळी जाहीर केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे इतर धर्मियांना हिंदू सोडून आम्ही कोणालाही तिथं दुकान यात्रेच्या लावून देणार नाही आणि तो मला वाटतं की तो अत्यंत योग्य प्रकारचा निर्णय आहे। या वर्षीही मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने बंदीचा निर्णय कायम ठेवला। न्यायालयात हे प्रकरण असल्यानं ग्रामस्थांनी बंदीच्याच निर्णयावर ठाम राहावं अशी भूमिका घेतली आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.